तर झालं असं की म्हणजे 2 दिवस व्हिडिओच बनवायला आला नाही. काय झालं, पोरींचं घरातलं शाळेचं हे सगळं बघून ना ताईंना व्हिडिओ बनवायला म्हणजे जमलंच नाही. तर एक दिवस तर गॅपच पडला आणि एक दिवस चकलीचा व्हिडिओ टाकला, साड्यांचा व्हिडिओ काय बनवता आला नाही. तोपर्यंत परत असं झालं की आज पण दिवसभर कस्टमर होतं आणि एक पॅटर्न ब्रासोमध्ये तुम्हाला दाखवायचा होता. तोपर्यंत त्यातले 2-3 कलर गेलेत, पण जे 2-3 कलर आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, म्हणजे त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने सगळं सामान पडलंय. 1 मिनिट बघा. तरी इथे बघा सगळं असं हे पडले. तर म्हटलं आता आवरावं आणि टाइमला म्हणजे वाट बघत असतील काय काय, तर व्हिडिओ पण छोटासा तरी बनवावा म्हणून आता व्हिडिओ बनवायला घेतलाय. आणि काय होतं, कस्टमर आलं ना, आपल्या लेडीजचं प्रत्येकीच काय आहे की म्हणजे सगळी कागदातनं साड्या काढून टाकतात. म्हणजे कापड बाहेर घेतल्याशिवाय लक्षात येत नाही ना, तर सगळीकडे कागद, सगळ्या साड्या म्हणजे हे करून आणि अशा पद्धतीने म्हणजे पर्स वगैरे ठेवते, आपले हँड पर्स, मोबाईल वगैरे बसेल अशा. तर ह्यातल्या पण गेल्या आज बऱ्याच. तर खूप छान पद्धतीनं ताईंनो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं म्हणजे हे सुरू आहे. जो काय मी नवीन बिझनेस सुरू केलाय ना, तो खूप छान चाललाय. तर असेच म्हणजे हे करा, सगळ्यांनी तुमचे असेच प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या, अशी मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. आणि इथे बघा अशा पद्धतीने पर्स म्हणजे एकदम मोठा कप्पा आहे आणि इथं छोटा कप्पा आहे. तर ही पर्स मी 50 रुपयाला विकते. तर ह्यातल्या पण आज 2-3 पर्स गेल्या अजून. तर घरगुती स्वरूपात जरी आपला बिझनेस असला ना ताईंनो, तरी म्हणजे व्हरायटी ठेवते मी. म्हणजे कस्टमरला काय आवडते हे लक्षात घेऊन जास्त म्हणजे जे कस्टमरला आवडते ते ठेवते. मला स्वतःला वैयक्तिक काय आवडते ह्याच्याकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यामुळे कस्टमर पण खुश आणि कसं आपला म्हणजे बिझनेस जो काय असेल तो पण व्यवस्थित चालतो. तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे पर्सवरती हँड पर्स म्हणजे मोबाईल वगैरे ठेवतो. तर असं विणकाम आहे ह्याच्यावर, अशी नक्षी केली आणि कापड खूप छान आहे, एकदम कापड म्हणजे मस्त आहे. तर आता आपण तुम्हाला जो आज मी पूर्ण व्हिडिओमध्ये जो पॅटर्न दाखवणार होती ना, तो पॅटर्न दाखवते तुम्हाला. कॅटलॉग पॅटर्न आहे आणि जे एक 6 कलर होते त्याच्यात, त्यातले 3 कलर गेलेत, पण 3 कलर आहेत तेवढे तरी तुम्हाला दाखवते. तुम्ही सांगा तुम्हाला व्हिडिओ बघून कसा किंवा कापड कसं वाटतंय. रेट पण सांगते मी तुम्हाला, त्याच्यात रेंज पण सांगते. तर झालं असं की परवा बघा आपला व्हिडिओ पडलाय, त्याच्यातला हा पॅटर्न गेला होता. तर त्यात काय झालं तुम्हाला दाखवते. कस्टमरने म्हणजे मला आणून दिला, ऑनलाईन वगैरे नव्हता केला हा, पण त्या घेऊन आले माझ्याकडे. मला थोडासा इथं काय झालंय, हा पॅटर्न खराब लागला. तर असं काय कस्टमरची ओरड आली ना ताईंनो, तर मी रिटर्न घेते पॅटर्न. जरी कधी कुठल्या म्हणजे ताईंनी साडी वगैरे मागितलं आणि असं काय तुम्हाला म्हणजे दिसलं, कुठं जाणवलं, तरी रिटर्न घेतले जातं. त्यामुळं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की बाबा खराब निघेल किंवा मग कसं. असं काय असेल ना तर नक्कीच तुम्ही सांगायचं, फक्त रिटर्न करायचं, नक्कीच सांगायचं तुम्ही प्रॉब्लेम असेल तर तो पॅटर्न रिटर्न होतो. त्यामुळे जरी साडी तुम्हाला म्हणजे ऑर्डर करायची असेल तरी अवश्य करा, काय प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे फक्त काय करायला लागेल तुम्हाला, म्हणजे प्रत्येक पॅटर्न मध्ये होत नाही, आज 2-3 वर्षातनं हे फक्त पहिल्यांदाच झाले. मी तुम्हाला एवढं पण सांगते आणि व्हिडिओमध्ये बोलते, म्हणजे ठराविक माझ्या मैत्रिणी पण व्हिडिओ बघतच असतील, त्यामुळे मी खोटं बोलू शकत नाही. पहिल्यांदाच असं झालंय. जर चुकून तुमच्याकडे कधी झालं तर फक्त तुम्हाला कुरिअरच्या तुम्हाला स्वतः भरावं लागेल. बाकी तुम्हाला साडी वगैरे म्हणजे दुसरा पॅटर्न किंवा त्यातलाच पीस तुम्हाला जो पाहिजे त्याच किमतीचा भेटून जाईल. फक्त रिटर्न येणाऱ्या कुरिअरच्याच तुम्हाला भरावे लागेल. तर जो मी पॅटर्न तुम्हाला दाखवणार होती 2 दिवसापूर्वी, पण व्हिडिओ करायला जमलं नाही, तो पॅटर्न आज मी तुम्हाला दाखवते. आणि त्यातल्याच आज 3 साड्या सेल झालेत. तर कोणते कलर झालेत ते दाखवते तुम्हाला. इथं हे दोन्ही पण कलर गेले आणि अजून एक कोणता केलाय, हा आहे पण आहे, आणि हा एक गेलाय कॉफी कलर, आणि हे 3 कलर आहेत. तर त्याचं कापड तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आहे ते. तर इथे बघा हे 3 कलर आहेत आणि जरी एखाद्या ताईला आवडला असेल तरी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हे 3 कलर आहेत बघा. तर आता मी तुम्हाला कागदातनं काढून दाखवते पॅटर्न. फक्त मी खोलून दाखवू शकत नाही ताईंनो, कारण मला घडी जमत नाही, पण ती पण लवकर शिकेल. तुम्हाला किती वेळा सांगायचं की घडी जमत नाही, घडी जमत नाही. तर बघा इथं मस्त म्हणजे खूपच छान असं कापड आहे आणि ही बॉर्डर पण बघू शकता इथं तुम्ही. हा पॅटर्न म्हणजे खूप रिच आणि घातल्यानंतर एकदम सॉफ्ट कापड आहे. इथे पण तुम्हाला घडी घालून दाखवते आणि ब्रासो पीस आहे हा.
ह्याच्यात तरी कागद आहे. एकदम चापून चुपून मस्त अशी अंगाला बसेल अशी साडी आहे. खूप छान पॅटर्न आहे. आणि असे हे दिलेत, गोंडे दिलेत. मी आपल्या सोप्या भाषेतच बोलते, मला काही जास्त दुसरं बोलता येत नाही. तर हे पदराला गोंडे दिलेत बघा असे. खूप छान, म्हणजे खूप छान पॅटर्न आहे. तर हा एक कलर आहे त्याच्यातला. आता आपण पुढचा कलर बघूयात कोणता आहे. काय चालू. तर 2 नंबरचा कलर हा आहे. म्हणजे हा कसा म्हणू शकतो, मेहंदी कलर म्हटलं तरी, असा मेहंदी म्हटलं तरी चालेल. मेहंदी आणि हिरवट ही इथे बघा तुम्ही गोष्ट. मला परफेक्ट एवढा कलर सांगता येईना झालाय, पण तुम्ही इथे बघा, त्याच्यानं समजू शकता कोणता कलर आहे. आणि ह्याचं पण तेच आहे. हे नक्षीकाम आहे ना, ते खूप छान. म्हणजे ह्याच्यावर जाणार नाही किंवा काय नाही. म्हणजे साडी तयार करतानाच कसं म्हणतो आपण, ह्याच्यावर खडी असते किंवा काय, तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, पण तसा काहीच प्रकार नाहीये. हे खडी वगैरे जाण्यासारखं काही सुद्धा नाही साडीवर. आणि खूप म्हणजे खूप छान पॅटर्न, न्यू पॅटर्न आहे. एकदम अंगाला चापून चोपून बसणारी अशी साडी आहे. आणि 3 नंबरचा कलर बघूयात आपण. आणि ह्याचा ब्लाऊज पीस असा येणार आहे, तुम्ही इथे बघा. म्हणजे प्लेन आहे ब्लाऊज पीस. खूप छान ब्लाऊज पीस आहे. हा बघा, हा ब्लॅक कलर आहे. ब्लॅक, काय सुंदर कलर आहे बघा. म्हणजे पॅटर्नच खूप सुंदर आहे. पाठीमागनं पण बघा, लेस वगैरे, ह्याची बॉर्डर पण खूप छान आहे. आणि कापड पण खूप, म्हणजे डेली यूज साठी किंवा डेली यूज साठी, म्हणजे सगळीच नाही तेवढे भारीतले पॅटर्न वापरू शकत. तर ह्याची प्राइस आहे 850 रुपये. फक्त आणि फक्त 850 रुपये. 850 रुपयात तुम्हाला एवढा छान आणि सुंदर असा पॅटर्न भेटणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे आपण बिझनेस मी करते आणि केला कोणत्याही जरी ताईने एखाद्या क्षेत्रात उतरून, तर खरंच तो सक्सेस होऊ शकतो. जास्त मार्जिन आणि जास्तीची अपेक्षा ठेवायची नाही ताई. प्रामाणिकपणे काम करायचं, नक्कीच आपल्याला यश मिळतं.